नाशिक लिओपार्ड अटॅक. सिन्नर तालुक्यात पुन्हा बिबट्याचा बळी. 1.5 वर्षीय बालकाचा मृत्यू. ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक. सिन्नर तालुक्यात बिबट्याच्या दहशतीने पुन्हा एकदा निष्पाप बालकाचा बळी घेतला आहे. खंडांगडी गावाजवळील निमगाव देवपूर शिवारातील लांबकानी येथील शेतात झालेल्या या घटनेत 1.5 वर्षांचा गोलू युवराज शिंगाडे या बालकाला बिबट्याने उचलून नेले. काही अंतरावरील उसाच्या शेतात त्याचा मृतदेह सापडला. या घटनेने परिसरात हळहळ, संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी अर्जुन संपत कोकाटे यांच्या शेतात मजुरीसाठी आलेले कोकणी कुटुंब शनिवारी दिनांक 13 सायंकाळी चाळीत बसलेले असताना हा प्रकार घडला. बिबट्याने चाळीतूनच गोलूला उचलून नेलं. त्यानंतर ग्रामस्थांनी शोध घेतला असता सुमारे 200 मीटरवर असलेल्या उसाच्या शेतात मुलाचा मृतदेह आढळला. मृत बालक गोलू शिंगाडे हा मूळचा कुंबाळे, तालुका पेठ येथील असून आईवडिलांसह येथे राहत होता. या दुर्दैवी घटनेमुळे सिन्नर तालुक्यात संताप आणि हळहळ पसरली असून पालक व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक लिओपार्ड अटॅक. घरामागे लपाछपी खेळणाऱ्या 10 वर्षीय मुलावर बिबट्याने घातली झडप. उपचारादरम्यान मृत्यू. गेल्या काही दिवसात या परिसरात बिबट्याची सतत वावर बिबट्याचा दिसून येत आहे. केवळ 3-4 दिवसांपूर्वी याच शिवारात आणखी एका बालकावर बिबट्याने हल्ला केला होता. मात्र त्यावेळी आजीच्या प्रसंगावधानामुळे मुलगा थोडक्यात बचावला. त्यानंतर आज घडलेली ही दुर्दैवी घटना नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरली आहे. वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी काही उपाययोजना सुरू असल्याचा दावा केला जात आहे. मात्र ही घटना थांबवण्यात अपयश आल्याने ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान गेल्या 7 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात 2 बालकांचा मृत्यू झाला आहे. याआधी पंचाळे शिवारात घराजवळ खेळत असलेल्या एका मुलाला बिबट्याने उचलून नेले होते. सलग 2 बालकांचे मृत्यू हा वनविभागाच्या निष्क्रियतेचा कळस असल्याची टीका ग्रामस्थांनी केली आहे. 7 दिवसात 3 बालकांवर हल्ला, 2घांचा मृत्यू. लिओपार्ड अटॅक. नाशिक. चिमुकलीनंतर बिबट्याचा वासरावर हल्ला. ग्रामस्थांचा रोष उफाळून आला आहे. आम्ही शेतात जायला घाबरतोय. लहान मुलं घराबाहेर काढूच शकत नाही. रात्रंदिवस भीतीमध्ये जगत आहोत, असे एका शेतकऱ्याने सांगितले. तर दुसऱ्या ग्रामस्थांनी प्रशासन आणि वनविभाग तातडीने ठोस कारवाई करणार नसेल तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा दिला. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.